मुंबईसह पुण्यामध्ये आणि कोकणात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रात्रभराच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तर तिकडे भंडारा आणि चंद्रपूरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आलाय। पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मुंबईमध्ये परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे रुळावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटांना उशिरा सुरू आहे। तर पश्चिम रेल्वेची सेवा अप मार्गावरची 10 मिनिटं उशिराने सुरू असल्याची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबई पुण्यासह कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतील पावसाच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जात आहेत। मी थेट त्यांच्याकडे जातोय। मीनाक्षी, मुंबईमध्ये थोडीशी विश्रांती रात्री पावसाने घेतलेली होती, पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। कालची परिस्थिती आपण पाहिली तर मुंबईतल्या अनेक भागामध्ये सकल भागात पाणी साचलेलं होतं, वाहतुकीचा वेग देखील मंदावलेला होता आणि आज पुन्हा तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। अगदी शुभम, कारण आपण पाहिलं होतं की काल देखील मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर रात्री उशिराने पावसाने काहीशी विश्रांती घेतली। मात्र पुन्हा एकदा सकाळी पहाटेपासूनच आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज अलर्ट जरी जारी केला असला तरी मुंबईतली जर परिस्थिती पाहिली तर सकाळीच कामावर जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांचे कुठेतरी मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळते। कारण सोमवार आहे, आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, मात्र पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाचा फटका जो आहे कुठेतरी या सगळ्यात सकाळच्या सत्रात बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना जाणवू शकतो। एकीकडे आपण पाहिलं तर सखल भागात या पावसामुळे पाणी देखील साचण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या मी पाहिलं तर मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर आहे, मात्र सीएसएमटी स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे रुळावरती पाणी देखील साचण्यास सुरुवात झालेली आहे। शुभम, जर पुढची काही तास मुसळधार पाऊस असाच पडत राहिला तर नक्कीच रेल्वे रुळावरती पाणी आणखीन साचू शकतं आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमाडू शकतो। सध्या आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक जरी 10 ते 15 मिनिटांना उशिरा असली तरी मात्र कुठेतरी सर्वसामान्य घराबाहेर पडत आहेत आणि आपल्या कामावरती जात आहेत। पण मात्र असाच पाणी जर आणखीन साचत गेला तर कुठेतरी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहू शकते। त्यामुळे आपण पाहू शकतो की पुढचा जर पावसाचा अंदाज जो वर्तवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पडणार आहे। त्यामुळे वेळापत्रकात सर्वसामान्यांनी रस्ते वाहतुकीचं वेळापत्रक यासोबतच वाहतुकीचं जे नियोजन आहे या सगळ्याच गोष्टी आणि या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेऊनच घराबाहेर पडणं योग्य ठरेल। मीनाक्षी, मुंबईतील पावसाच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।